जय गजानन माऊली. भटकंती विथ नितेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 11 फेब्रुवारी 2024 वार रविवार आपण जागृत श्री हनुमान मंदिर शिरसाळा या गावी महारुद्र हनुमानाचे दर्शन घेणार आहोत. आमचे मित्र सतीश भाऊ राजदेव विमा सेवा केंद्र यांनी शिरसाळा या गावी भंडाऱ्याचे निमंत्रण दिल्यामुळे खूप दिवसांनी शिरसाळा या गावी जाण्याचा योग आला. शिरसाळा गावच्या बाहेरच हे जागृत श्री हनुमानाचे मंदिर आहे. मलकापूर या गावापासून शिरसाळा हे अंतर 20 किलोमीटर असून डांबरी सडक आहे. रस्ता चांगला आहे. अवघ्या 30 ते 35 मिनिटात दुचाकीने आपण आरामशीर येथे पोहोचू शकतो. मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन्ही गावापासून मंदिराचे अंतर 12 किलोमीटर तर जामनेर या गावापासून 39 किलोमीटर अंतरावर हे मंदिर येते. श्री हनुमान मंदिर शिरसाळा हे खूप जागृत मंदिर आहे. या मंदिराचा पूर्व इतिहास तसा सांगितला जाऊ शकत नाही. मात्र पिढ्यानपिढ्या परंपरा लाभलेले हे मंदिर फार प्राचीन आहे. हा मारुती जागृत असून तो भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. त्यामुळे दुरून मारुतीरायाचे भक्त आपले गाऱ्हाणे आपल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून मारुतीरायाला नवस करतात आणि आपल्या मनोकामना आणि नवस पूर्ण झाल्यावर येथे भंडाऱ्याच्या रूपाने अन्नदान करत असतात. खानदेशातील मंदिरांपैकी सर्वात जास्त अन्नदान या ठिकाणी होत असते. शनिवारी येथे सर्वात जास्त गर्दी असते. 5 शनिवार वारी केल्यामुळे जीवनातील संकटे दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. शनिवारी या ठिकाणी जत्रेचे स्वरूप असते. विशेषतः श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला कळस नाही. बऱ्याचदा प्रयत्न करूनही या मंदिराचा कळस राहत नव्हता. त्यामुळे या मंदिराला आपल्याला कळस पाहायला मिळत नाही. भुसावळ तालुक्यातील द्वारकादास अग्रवाल यांची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हनुमानाच्या मंदिराच्या निर्मितीचे काम चालू केले. मात्र कळस बांधायच्या वेळेस ते आजारी पडले आणि बरेचदा प्रयत्न करूनही मंदिराच्या कळसाचे बांधकाम पडून जात होते. त्यामुळे कळस बांधायचे राहू दिले आणि अग्रवाल यांची तब्येतही चांगली झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत या मंदिराला कळस नाही. शिरसाळ्याच्या मारुतीरायाची मूर्ती ही आपल्या डोक्यावर छत्रीसुद्धा बांधू देत नाही आणि भर उन्हाळा पावसाळा हिवाळा सहन करते. जणू काही भक्तांना संकटांचा सामना करण्याची प्रेरणाच देते. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या आणि संकटांना समर्थपणे आणि सहनशीलतेने तोंड द्यावे. शक्तीची देवता म्हणून आपण मारुतीरायाची उपासना करत असतो. असा हा शिरसाळा गावचा मारुती भक्तांची संकटे हरतो म्हणून त्याला संकटमोचन हनुमानसुद्धा म्हटले जाते.
या मंदिराची देखभाल येथील पुजारी श्री प्रल्हाद नामदेव धनगर यांच्याकडून केली जाते। ते नित्यनेमाने मारुतीरायाची पूजा करतात। खरोखरच परमभक्त हनुमानाची कीर्ती अपरंपार आहे। श्रद्धेने भाविकांची गर्दी असते। येथील मंदिर परिसरही खूप मोठा आणि विस्तृत आहे। मारुतीरायाच्या मंदिराव्यतिरिक्त येथे श्री महादेवाचे मंदिर, श्री शनी मंदिर, प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर, गणपतीचे मंदिर आहे। आमचे मित्र सतीश भाऊ राजदेव आणि राजदेव फॅमिली मलकापूर यांच्याकडून शिरसाळा येथे भंडाऱ्याचे आयोजन केले होते। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता दुपारी 1 वाजेपासून भंडारा सुरू झाला होता। आम्हाला तसा पोचायला उशीरच झाला। भंडाऱ्यासाठी येथे असा हॉल आणि खोल्या भरपूर प्रमाणात आहे। एकाच वेळी 40 ते 50 ठिकाणी विविध खोल्यांमध्ये आणि हॉलमध्ये भंडारा चालू असतो। भंडाऱ्यामध्ये वरण भात, दाल बाटी, वांग्याची भाजी, सॅलड, जिलेबी आणि मठ्ठा असा मेनू होता। सतीश भाऊ, त्यांचे मोठे बंधू आणि राजदेव फॅमिली हे स्वतः सर्वांना काय पाहिजे काय नाही याची आस्थेने विचारपूस करत होते। अशा प्रकारे शिरसाळा मारुती दर्शन संपूर्ण माहिती हा व्हिडिओ पूर्ण करत आहोत। आपले काही प्रश्न आणि आणखी काही माहिती असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवावे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे। जय श्रीराम, जय हनुमान।